वेळीला तेल लावून घेतलं ना? वेळीला तेल लावून घेतलेलं आहे. मी म्हटलं चालेल. फणसाची कुयरी जून आहे का? जून आहे. हाताला तेल लावून घेतलं? हा, हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून हाताला चीक लागत नाही. हाताला चीक लागत नाही. ही एकदम सोपी पद्धत आहे तुमची फणसाची कुयरी चिरायची. होय, एकदम वेळीला सोपी आणि झटपट अशी. मग असे 2 भाग करायचे का? हा, असे 2 पहिल्यांदा भाग सुरुवातीला करायचे आणि नंतर ह्याचे 6 भाग करायचे. तो चीक पुसून घ्या. चीक पुसून घ्यायचा ना? चीक पुसून घ्यायचा आणि ह्याचे 6 भाग करायचे. ओके. 6 भाग केले हम्म. की सोलायला एकदम सोपी आणि ओके, आलं लक्षात. जेव्हा गावात राहत होतो तेव्हा गावात बसायचो, अंगणात बसायचो. आता इथे राहतो मग आता इथे गॅलरीत बसतो. इथे थोडी जागा कंजेस्टेड होते ना, अंगणात बसून चिरायला मजाच. हा, ते निसर्गाच्या सानिध्यात बसून करता येतो. हा, ती एक मजा वेगळी होती. आणि ही आपल्या जमेल तेवढ्या जागेत करायची. ओके, तर आता ते पुन्हा हाताला तेल लावून घेतलं काय? पुन्हा हाताला तेल लावून घेतलं, नाही तर हाताला चिकटा बसतो. चिंचवलीत ना किती कुयऱ्या आणल्यात काढून? 5 कुयरी आणलेच. 5 दिवसाची भाजी नाही बा, फक्त भाजी नाही, वेगवेगळे प्रकार करू आपण फणसाचे वेगवेगळे प्रकार करायचे. आज पहिली भाजीचा प्रकार दाखवूया. नाही, आज आता फणस कसा चिरायचा तो दाखवूया, अगदी सोप्या पद्धतीने. त्याच्यावरती पाव असते, ती पाव काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याचा खालील भाग आहे तो अशा प्रकारे काढून अशा प्रकारे सोलून घेतला. त्याचा खालचा पावेचा याचा भाग, की त्याचे तुकडे करायचे बारीक बारीक, व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि मग आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने बारीक बारीक असे तुकडे कट करायचे आणि त्याला पाण्यामध्ये टाकायचे. कारण त्याला चीक असतो. तो चीक पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडासा पाण्यामध्ये उतरतो. खाताना आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि शिजवताना पण थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे जो काही चीक राहिलेला असेल तो निघून जातो. ओके. आणि याची उपासाची, या फणसाची उपासाची पण देखील भाजी करतात ना? उपासाची पण भाजी होते याची. आई बाबांच्या उपासाला करायच्या ना. याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे असतात, भिजवलेले, आणि हळद न घालता ती तुपावर करायची. हळद न घालता तुपावरती करायची. ती उपासासाठी उपयुक्त येते. आणि आपल्याला रेग्युलर खायसाठी हळद वगैरे सगळं हळद मसाला वगैरे लावून अशी करतात. आपल्या गावचे फणस असल्यामुळे हा प्रश्न येत नाही, आपल्याला मिळते. नाही तर ही विकत आणायला गेली तर कुयरी खूप महाग आहे ना. होय, कमीत कमी 50 रुपयाला तरी ही कुयरी पडते मार्केट. चालेल. ही बघा, अशा प्रकारे चिरायची ना. अशा प्रकारे चिरून घ्यायची. ते आता सगळी चिरल्यावर दाखवा मग. सगळं चिरल्यानंतर आता दाखवतो. अगदी सोपी पद्धत आहे ही चिरायची. सोपी आणि पटकन होणारी. मला फणस चिरायला खूप कंटाळा येतो, पण ही अशी पद्धत बघितली तर आता मी चिरेन पुढच्या वेळेला. एकदम सोपी पद्धत आहे, जास्त त्रास नाही, वेळ थोडासा कमी लागतो याच्यामध्ये. थोडी वेळीला धार असती ना तर पटापट झालं असतं, नाही का? आता पूर्ण चिरून झाल्यानंतर दाखवतो कशी झाली चिरून ती. त्याच्यामध्ये छोटे छोटे गरे पण तयार झालेले होतात. जून आहे का फणस? गरे झाले तयार त्याच्यामध्ये. आता अशा प्रकारे फणसाची भाजी कटिंग करून झालेली आहे. आता ह्याला आपण शिजवणार आहोत थोड्या वेळाने. कशी तयार करायची भाजी, ती भाजी तयार करण्याची रेसिपी, हा व्हिडिओ थोड्याच वेळात यूट्यूबवरती अपलोड करण्यात येईल. व्हिडिओ पहा
लाईक मग करा. आता ही फणसाची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही चिरून दाखवली. सोप्या पद्धतीने चिरून दाखवली, सोप्या पद्धतीने करून पण दाखवणार आहे. ओके. टेस्टी भाजी कशी करायची त्याचा मोठा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करण्यात येईल. व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.